नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धिं स्वागत आणि गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सगळ्या जोडदार गाड्या होत्या त्यांनी सुद्धा श्वास आणि गुलामगिरी हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलेला तर अतिशय मोठा आहे. पुन्हा एकदा हे सुनील गोपाळकर यांच्या गुलामगिरी हे पुस्तक त्यांना शॉल आणि महात्मा ज्योतिराव फुले गोपाळकर कोषाध्यक्ष हे शॉल आहे. विलास रूप बाळूमामा जगे यांचं स्वागत या ठिकाणी यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या झालेला गुलामगिरी ही पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी आहे. सामाजिक संस्था वासी तालुका शाहूर जिल्हा या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या दानातून आर्थिक वस्तू रुपयाच्या दानातून सन 2017 साठी श्रावस्ती बौद्ध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून श्रावस्ती बुद्धविहाराची नेमणूक करण्यात आली. परंतु बुद्धविहारात वाढणारी वर्दळ पाहता जागा कमी पडत होती. त्याप्रमाणे बांधकाम जुने जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात विहार गळत असेल त्यामुळे येणाऱ्या उपसर्गाची फारच गैरसोय होत होती. त्यामुळे म्हणून संस्थेने बुद्धविहाराची पुनर्बांधणी करण्याचा निश्चय केला व बुद्धविहार मार्च महिन्यामध्ये सुरू करून 3 महिने पूर्ण करून आज त्या बुद्धविहाराचं उद्घाटन या ठिकाणी संपूर्ण होत आहे. बुद्धविहार आता 100% पूर्ण झालेले नाही. लाईट फिटिंग बाकी आहे, सिलिंग वगैरे बाकी म्हणजे 90% काम झालेले आहे. 10% काम बाकी आहे. श्रावस्ती बौद्ध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून श्रावस्ती बौद्ध सामाजिक संस्थेची स्थापना जुलै 2017 साली झाली. संस्थेच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवण्यात आले असून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून धार्मिक उपक्रमांतर्गत भारतीय बौद्ध महासभेच्या सहकार्याने धम्मप्रचारक बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका समता सैनिक दल यांची निर्मिती करण्यात आली आहे. यापुढे संस्थेचा माणूस आहे की
संस्थेच्या माध्यमातून UPSC MPSC त्याप्रमाणे इयत्ता पहिली ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी मोफत या ठिकाणी शिकवणी वर्ग चालू करणार आहोत. त्याचप्रमाणे UPSC MPSC विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे समाजातील डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्या सहकार्याने आरोग्यविषयक तसेच कायदेविषयक संघ याबाबत असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा मानस आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना माझी विनंती आहे, दरोडे साहेब, उपस्थित मान्यवरांना माझी विनंती आहे की भूतकाळात झालं परंतु आमची सर्वांची मोठी समस्या आहे. भूतकाळात झालं परंतु आम्हाला संध्या बाथरूमची व्यवस्था नाही आहे. तसेच त्यामुळे आमच्या घरात येणारे ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे महिला यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच 10% काम बाकी आहे. त्यामध्ये सिलिंगचं काम बाकी आहे, दरवाजा लावायचं बाकी आहे, खिडक्यांचे बिल बाकी आहे, त्याप्रमाणे वरती सिलिंग करायचं आहे आणि पंख्यावरती असं सर्व काम अपूर्ण आहे. यासाठी आपल्याकडून वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक दानातून दान मिळावे ही अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आता विहाराचे या छप्पर आहे, पत्र्याचे छप्पर आहे, तर पुढे काळामध्ये भविष्यात लवकरच आम्हाला त्यावरती RCC स्लॅब टाकण्याचा मानस आहे. त्यामुळे आपल्याकडून आम्हाला दानाची अपेक्षा आहे. या ठिकाणी उपस्थित आमदार दौलत साहेबांकडून आमच्यावर बारीक लक्ष असतं, साहेबांचं नेहमी सहकार्य असतं. आमदार दौलत साहेबांनी आमच्या विहारासाठी या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता देखील तयार करून दिलेला आहे. मी त्यांच्या या ठिकाणी विशेष स्वागत करेन आणि आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून आम्हाला संडास बाथरूमची व्यवस्था केली तर फार उत्तम होईल. माझं या ठिकाणी लावलेलं प्रस्ताव चांगले कर्म करते म्हणून त्याला हात करतो. जे कार्यक्रम असतात इथे साहेबच्या बाजूला असतात, आमचा आमदार खासदार पण चांगला आहे. मात्र एक वेळा इथे कुठेतरी साहेबच्या बाजूला कार्यक्रम केला तिथे NKT थानावाला स्कूलचं नाव आहे. माझी स्कूल नाही पण त्यांनी नाव दिलं आहे. ती समाधीला आलं काय पण तेवढा मला सांगितलं मी पण आलो आहे पक्षी समारंभाला, मला काय देणार मला माहित नाही. त्यांना विचार मला कृष्णला विचार पण त्याच वेळी बघतो खासदार तरी कुठे आहे पण आपलं एक सभागृह किती फुटात लाव थोडं प्लान बनवला थोडा उद्या पण माझ्याकडे ऑफिसमध्ये या 40 लाख रुपये भेटा कलेक्टर सांगायचं की आमदार खासदार देते ना ते त्यांच्याकडे फंड आहे समाजासाठी आहे. समाज म्हणजे देव आणि ते देवासाठी दिला त्याच्या बदला काय मिळतो मला मिळाला भारतात कोणाला नाही. आता भारतात येतो पण कोणाच्याकडे घ्यावं लागत नाही. काय देवाची कृपा म्हणजे आपल्या सर्वांचे आशीर्वाद सर्वमत देव दिसतो मला. हे दलित आहे हल्ली मला काही नाही, माझे सर्वमत देव आहे. हिंदू असला की मुस्लिम असला सर्वमत देव आहे. तुमत ते त्यांचे कर्म भोगवेल, ते त्यांचे कर्म भोगवेल, मी माझे कर्म भोगवेल. बरं आपल्या सर्वांना आधी शुभेच्छा देतो आणि हे मंदिराच्या 7 पंखे जी करते लवकर ते लवकर सोमवारी मंगळवारी घेऊन जावा आणि लावून टाका म्हणजे मुलांना बरं पडेल. महिला आणि महिला बाबासाहेब आंबेडकर को जन्म तो देने वाली माता है, मेरे को भी जन्म माता है, आप लोग को जन्म माता है. तो माता पिता का दुख हो ऐसा बंद करना तो भगवान राजी लेगा. भगवान को राजी रखने का तो मंदिर में जाने की जरूरत है. ऐसे बिहार में जाओ, बच्चे लोग को छोटे बच्चे लोग को सवारे जमा करो, उसको संस्कार दो और शिक्षण दो. उसके लिए दिया है मंदिर भी उसके लिए है मगर आज मंदिर गंदा हो चला. नासिक में क्या हुआ आपको मालूम है. और सांगायची घर में राक्षस लोग है, राक्षस लोग साधू नव्हता पण त्याला साधू बनवला आणि ते राक्षस झाला आणि मंत्र्या पण त्या लाईन लागायला लागले. मंत्री बाहेर बसतो बायकाला हातपात ठेवले. आता आम्ही जातो म्हणून बायका ऐकतो बायका ऐकून जात नाही कुठे ध्यान ठेवा. तर सांगायचं होते 2 अब्ज रुपयाची मिळकत आहे त्याच्याकडे राक्षसकडे 2 अब्ज रुपयाची पैसे दिले पण चांगले चांगले लोकांनी दिले. माझ्याकडे येऊ द्या कळ्या त्याला म्हणजे चोरांना देऊ नका पैसे आणि तुझे मी सांगतो जाऊ नका साधवाकडे. काय साधू घेऊन शकत नाही स्वतः भीक मागतो तुम्हाला काय देणार. आपले कर्म घ्या कर्म करायचे म्हणून शिक्षणाचा गरज आहे आणि शिक्षण घेताना तरी तुम्हाला हात लावणार नाही. माझ्या हजारो विद्यार्थी आज कलेक्टर साहब है, डॉक्टर 300 है, CA 300 है,
विदेशमध्ये 15,000 मुले आहेत. एअरपोर्टवर गेलो तो मॅनेजर बी आमची मुली आहे, कस्टमर ऑफिसर मुली आहे. ते कधी होता शिक्षणामध्ये तुमच्यामध्ये पण कलेक्टर झाला पाहिजे, तुमच्यामध्ये मामला झाला पाहिजे, तुमच्यामध्ये चांगला आमदार झाला पाहिजे, तुमच्यामध्ये चांगला खासदार झाला पाहिजे. संधीचा उद्धार काय बोलतो आदिवासी लोक, अरे आदिवासी मंत्री झाले आपल्याला, पण आदिवासीला भला काय केला मला सांगा. काय आदिवासी मंत्री होऊन काय फायदा केला? भरपूर झाले त्याला 5-10 वर्षापूर्वी मला माहिती आहे. पण सांगायला होते कर्म करायला आणि कर्म संख्या येणार, काय मिळतं संख्या येणार. पण सर्व धन्यवाद, आमदारांना धन्यवाद, तुमचे सर्व नेतेकडे मोठी संख्या केला त्यांना धन्यवाद. आपण मोठे मातृ देव भाऊ टिकू देव आणि त्यांना धन्यवाद. मी 7 वर्षापासून कार्यक्रम आहे, 7:30 होता, पण मी फोन केला होता 7 नाही आणि इथे जरा उशीर झाला. बरं धन्यवाद. जय भगवान. आमच्या न्यूज वाला खास शहापूरच्या न्यूज वाला कारण दरवर्षी मला आवाज बोलत असेल, मी आवाज जात कारण माझे स्वतःचे 2 न्यूज आहे. तुम्हाला पण येणार लाईव्ह चालला आहे, लाईव्हमध्ये पण येणार. बरं धन्यवाद. आमचे कार्यक्रमाला धन्यवाद, अध्यक्षाला धन्यवाद, आम्हाला आमंत्रण द्यायला त्याला धन्यवाद. जय भगवान. जय भगवान. आमदार महोदय, उपस्थित सर्व व्यासपीठ, खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे. मराठी ज्यावेळेस विधानाची सुरुवात करायची होती, सगळे महिला वर्ग पुढं होता आणि त्या महिला वर्गाच्या माध्यमातून मला आनंद ह्या विषयाची मी सरपंच होतो. गावात कोणाची कोणाच्या मागणीची भीती नाही, पण मला एकच आनंद होता की चांगलं काम होतं आणि चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. आणि त्यावेळेस तिथे माती घडीचं काम केलं गेलं, नंतर विहाराची वास्तू उभी राहिली आणि त्या वास्तूच्या माध्यमातून तिथे प्रबोधन केलं गेलं. निमंत्रण तेव्हा त्यावेळेस त्याला भोलेराव साहेब मागेला आले, काही आमची चर्चाही झाली. चर्चा करत असताना चांगल्या दिवसाला अडचणी येत असतात, ही कल्पना आहे. वाईट गोष्ट लगेच स्वीकारली जाते आणि मग काही इतर चर्चाही केली गेली. आणि ते चर्चा करत असताना मी त्यांना म्हणालो की मी काही लोकपुस्तकांचे जवळजवळ 100च्या आसपास आठवण पाहिले आणि ते पाहिल्यानंतर माझ्या सगळं हे जाणवलं की सत्य परम सत्य काय आणि परम सत्य प्राप्त करण्यासाठी गौतम किती परिकष्टा केली. ही मानवता त्याला मुक्त कशी होईल, सत्यापर्यंत कशी पोहोचेल, ते एवढं सम्राट असताना सगळं त्याग करणं आणि मनामध्ये फिरणं आणि मनामध्ये फिरत असताना 3 ते 4 असणाऱ्या महान पुरुषांना त्यांनी गुरु म्हणून मानलं आणि मग त्यांना ते परम सत्य प्राप्त झालं. आणि मग त्या सगळ्या एपिसोड पाहत असताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि मग आपण काही स्वीकारलंच नाही तर कधीच कोणाला त्रास होणार नाही. म्हणून जे कोणी आपल्याबद्दल किंवा काही असतात तर ते स्वीकारायचं नाही आणि आपल्याला त्रासही होत नाही. एक उदाहरण त्या एपिसोड मध्ये आलं, भिक्षुक मागत असताना त्या बाजूच्या गावामध्ये गेले आणि अनेक प्रकारच्या तरुणची व्यक्ती असतात आणि मग त्यांच्याकडे तुम्ही एवढे धडधाकट शरीराने एवढे चांगल्या पद्धतीचे आहात आणि तुम्ही भिक्षा का मागता, काहीतरी काम धंदा करा आणि मग तुमचं उदरनिर्वाह करा. आणि त्यांनी गौतम बुद्धाबद्दल काही शब्द वापरले. त्या बोधाचार्यांना त्याचा त्रास होत होता आणि त्या त्रासाबद्दल ते गेले आणि गौतम बुद्धाला ते व्यक्त केलं की अशा पद्धतीनं तिथं तुमच्याबद्दल बोललं गेलं, आम्हाला ते सहन होत नव्हतं. पण तुमची शिकवण हे समोरच्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही, जे आहे ते स्वीकारलं आणि तुम्हाला आम्हाला खूप त्रास होतो. त्यावेळेस गौतम बुद्धांनी सांगितलं चांगल्या गोष्टीला त्रास होणार, तुम्ही ते घेऊच नका, तुम्हाला त्रास होणार नाही. आणि त्याच्यातला फायदा मलाही होतोय. मी कधीच मला त्रास होईल असं स्वीकारतच नाही, त्यामुळे मला त्रास होत नाही. आणि मला आनंद या विषयाचा आहे की आज एवढी मोठी वास्तू उभारली आणि श्रावस्ती नाव का दिलं त्या एपिसोड मध्ये नंतर मला लक्षात आलं की त्यावेळेस श्रावस्ती वनामध्ये त्यांना तेवढी जागा उपलब्ध करून दिली त्या राजानं, म्हणून हे श्रावस्ती बौद्ध विहाराला नाव दिले घोडेश्वर गुरुजी. त्यामुळे मला आनंद आहे. इथे सगळे 40च्या पुढचे लोक असतील, पण मला असं वाटतं याच्या पुढे
युवकांनी युवतीने आले पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं त्यांना आता ही गरज आहे. गौतम बुद्धांच्या शिक्षणाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 19, अनुच्छेद 21, अनुच्छेद 23 मध्ये काय अधिकार दिले हे समाजाला समजले पाहिजे. म्हणजे एकीकडे अनुच्छेद 21 म्हणतो मला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, 21 म्हणतो की मला जीविताचा पूर्णपणे या सरकारने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. मी मुक्तपणे या देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये मुक्त संचार करू शकतो, व्यापार करू शकतो, कुठली बोली भाषा बोलू शकतो. एवढे अधिकारचा अनुच्छेद या घटनेनं बाबासाहेबांनी केलं असेल, पण त्याचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलं गेलं नाही. मी पुन्हा एकदा माझ्या त्या महिला वर्ग ज्या माझ्याकडे आलेला त्यांचं खास करून आभार मानतो. त्या 2017ला माझ्याकडे आल्या आणि आज ही वास्तू उभारली. चांगलं या पद्धतीनं याच्यातनं पुण्याचं काम होईल आणि गौतम बुद्धांचे विचार पुढे घेऊन जातील. त्यासाठी मागाशी मी प्रवेश करत असताना फुलेरावांनी एक मागणी केली, शौचालय नाही. आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आमच्या तरतुदीमध्ये बसली तर आज तुम्हाला मी माहिती देतो की ती शौचालय बांधण्याचा आमच्या तालुक्याचे पालकत्व मोठं असं काहीतरी द्या, तर जेणेकरून इथली पिढी अशी घडेल एमपीएससी युपीएससी मध्ये जाते आणि गौतम बुद्धांचे विचार आणखी पुढे घेऊन जाते. सामाजिक संस्थेला देतो. आदरणीय तरुण योद्धे जे 81 वर्ष पूर्ण झाले, आमचे मार्गदर्शक येते वडील आणि त्यांचं स्वप्न आहे तर बाबासाहेबांचं स्मारक काही केलं पाहिजे. ठीक आहे, स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. आणि हे जे शौचालयाचं काम आहे त्या तालुक्याचे कार्यक्रम आमदार साहेब या ठिकाणी होते, सरपंच साहेबांनी माहिती केली, पण कार्यक्रम आमदार या ठिकाणी आहेत ते होतीलच. आणि आपल्याला मला असं वाटतंय भरपूर मदत करतील अशी माझी विनंती आहे. साहेबांनी मदत करावी आणि वाशिमची जनता ही तुमच्या पाठीशी राहील असं मला वाटतंय. आणि यासाठी आम्हाला आमंत्रित केलं. मी ठाणे जिल्ह्याचे सन्मानित जिल्हाध्यक्ष उदयजी गायकवाड आणि ठाणे जिल्ह्याची आमची भारतीय बोलणा समिती कमिटीच्या वतीनं मी सुरास्ती सामाजिक संस्थेला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलण्यासाठी आभार देतो. सगळ्यांना सावंती बोलणीचे सामाजिक संस्था आहे. सावंती बोलणं आपल्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि आपले मार्गदर्शक माननीय भोईकर सर, या कार्यक्रमाचे प्रशासकीय सन्मान्य गोपाळकर सर त्यांच्या सहभागी होती. ज्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. आपले सामाजिक क्षेत्रामध्ये नाव कमावलेले माननीय नागरिक आमचे सहकारी माननीय भगवान सर्व मान्य माफ करा. मी काही जास्त बोलणार माणूस हे तुमच्या सगळ्या सर्वसामान्य घरातून आलेला माणूस हा सुचवत आहे. केवळ बाबासाहेबांचीच आहे. या वास्तूच्या संदर्भात अनेक सहकार्यांनी निश्चितपणे मदतही केली, सहकार्य दिलं. तेव्हा या ठिकाणी खड्डा होता तेव्हा ग्रामपंचायतीच्या लोकांनी महिला मंडळ वास्तू निर्माण होण्यासाठी अनेक प्रयत्न करत असताना स्वतः कारण आमच्याकडे दिवसाला कमीत कमी 10 ते 20 काही पावती असतातच, परंतु कोणतीही पावती आमच्याकडून न घेता स्वखर्चाने आपण या ठिकाणी गेले आहात. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून मागच्या वर्षामध्ये मी सुद्धा पैसे जास्त लागतात आणि एरिया कमी लागतो. हे जे अतिशय
पवित्र असं आपण बुद्ध विहार निर्माण केलेले. या बुद्ध विहारामधून चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी किंवा अभ्यासिका घडत अशा पद्धतीने मला सांगायला फार आनंद वाटेल. आणि आपल्या ह्या युवा क्षेत्राने चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलेले आहे. आपण निर्माणाला आशीर्वाद देत आहे. आमचं कदाचित होतं न होतं पण तो तुम्ही शेतकरीकडे पूर्ण करा आणि आमच्या घरात सर्व कामगार चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देत आहे. मगाशी सगळी पदाधिकारी सांगितले की तुमचं काय यापुढे पिढी नको यापुढे पिढी उद्या मी माझ्याला सांगतो कुणाकडे सांगू तसं नाही तुम्ही द्या मी देतो. उद्या कुणाकडे सांगून त्याचं काम सुरू करायला होतो एवढं खर्च येईल किंवा माझी विचार असेल कारण पोट साफ तो मन साफ असतं याची बरं कल्पना आहे. आपल्या कधी नसतं त्याच्यामुळे एखादा काम सुरू करायला होतो जेणेकरून नंतर तुम्ही पाठवपासून मला काम करायला पाहिजे. आपल्याला कामाची महत्व पाहिजे. काम होणं गरजेचं आहे. ते काम झालं नाही माहिती आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेचं चालू चांगल्या काम करण्याला संधी मिळते. त्यामध्ये आपण चांगल्या समाज आपल्याला व्यवसायाला सुद्धा चांगल्या पद्धतीने समाज जवळजवळ 1 कोटीचे बौद्ध विहार बनवतो. शासनाने लाभ देतो. म्हणजे सुद्धा आपल्या ज्या काही वस्त्या आहेत किंवा आपली निवासस्थान आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी बसला असेल पाणी असेल हे करण्याचं काम हे प्रतिनिधित्व असतं ते प्रामाणिकपणे याच्यासाठी सांगतो की प्रामाणिकपणे ते काम करण्याचा पुन्हा एकदा आपण आम्हाला बोलवलं संधी दिली आणि पूर्ण प्रयत्नाने 7 आपण आणले भविष्यात देतो तुमच्याकडे पण त्याच्यात काय तुला करता येईल पूर्ण प्रयत्न आपण बोलतो आणि या ठिकाणी आम्ही कृती केली. कृती करून आम्ही ती दाखवली. ते चित्र समोर असल्यामुळे आजच्या स्थितीला आम्हाला ज्यांनी दान द्यायचं एक सामाजिक दान आहे. सर्व समाजाने आम्हाला दान दिलेलं त्या दानावर आम्ही हे विहाराची निर्मिती केली. त्यात आमचं कार्य पाहिल्यानंतर या ठिकाणी नेते मंडळी आहे पाहुणे आहे त्यांनी या ठिकाणी काय केलं विशेष मला सांगायचे की 2017 मध्ये आम्ही या बुधवाराची निर्मिती केलेली आहे. या निर्मिती करण्यामागे या ठिकाणचे जे प्रमुख त्यावेळेला प्रथम नागरिक होते आणि ते आज सुद्धा प्रथम नागरिक आहेत ते राजेंद्र मस्कर आणि विलाजी पाटील ही जी 2 मंडळी होती या परिसरात त्यांना वाटत होतं की पूर्वी भागामध्ये काहीतरी कार्य चांगलं व्हावं आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे आमच्या विहाराच्या बाबतीत मागणी केली की म्हणजे तुम्ही जागा कुठे बघा आणि ती जागा पाहिल्यानंतर माझे जे सरकारी आताचे कोबारकर सर या कोबारकर सरांनी पुढाकार घेतला आणि या पुढाकारामध्ये महिलांशी त्यांचा संपर्क झाला. त्या महिलांच्या विनंतीवरून आम्ही सुरुवातीला या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत रात्री ह्या महिला बसलेल्या आहेत की जे बोल आम्ही भरती करतोय जागेवर त्याचा होतोय कोणीतरी जागेचा मार्ग येईल का आम्हाला अटकाव करेल का. परंतु अटकाव करणारे जे या ठिकाणी कार्य करणारे अधिकारी आहे उदाहरणार्थ सरपंच जर इथे आमचं मात्र आहे इथे आमचं जे काम पण बंद पडेल आणि त्या उत्साहाने आम्ही त्यावेळेला प्रायोगिक बाबत छोटस 18 बाय 20 या ठिकाणी उभारणी केली आणि उभारणी केल्यानंतर या ठिकाणी
यावर्षी विशेष म्हणजे आम्हाला जो हा जो उत्साह मिळाला ना, या कामाचं विहार का बांधायचं आणि का कसं बांधायचं, तर मुख्य म्हणजे मागच्या वर्षी आम्ही आमदार नरोडे साहेब यांच्याकडे गेलो. त्या ठिकाणी संजयजी दुर्गे यांच्या माध्यमातून आम्ही त्याच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी कबूल केले की आम्ही काहीतरी यासाठी त्यावेळेला या चिखलातून आम्हाला जाणे येणं होतं आणि म्हणून त्यावेळेला आम्ही रस्त्याची मागणी केली की त्यांनी ताबडतोब पहिल्याच याच्यामध्ये मागणी आमची मागणी आणि ताबडतोब जरी मागणी केली तरी आम्हाला जास्त वेळ लागू करून दिला नाही. मागणी करतात लोक कबूल करतात आणि 2 वर्ष 3 वर्षांनी ते काम होतं. त्यांनी 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्हाला रस्ता बनवून दिला आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर होते तिथं मी गेले. तर या ठिकाणी आमचे विलासी पाटील आणि या लोकांचं विशेष करून आम्हाला सकाळी तरी मास्टर साहेबांनी आता सांगितले की आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही संडास बांधू तरतूद करू किंवा बांधू. साहेबांना सांगितलं त्यांनी तुम्ही देता सगळं म्हणून बघतो. तो विचार करता आमदार साहेबांनी आपल्याला कार्याची सोय करून देणार आहे. याच्यानंतर आम्हाला सरपंच साहेबांनी याच्यामध्ये आमची निधीचा उपक्रम आम्ही राबवण्याचा आपला असा संकल्प आहे. त्या संकल्पामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुम्ही बघा या ठिकाणी सांगितलं आम्हाला हे पुस्तक वाचलं ते जी कथा वाचली ते कथेचे जे वाचलेलं तुमच्याकडे सगळे ते आमच्या ज्ञानामध्ये द्या आणि ते जे वाचन आहे आणि त्या वाचनाचा आम्ही अभ्यासिका या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि लवकरच या ठिकाणी आमच्या इच्छेनुसार पंचायत दान या ठिकाणी ज्ञानजी भाईची जाहीर केलेले आहे त्याप्रमाणे आमदार साहेब याच्या पुढे करणार आहे. आता नाही पण आता त्यांनी आपली जी महिलांची जी आवश्यक बाब आहे ती सगळ्यात बाबतीची सोय या ठिकाणी जाहीर केली. काही काय होईना आपण या ठिकाणी अल्प प्रमाणात काय होईना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपले दान किंवा काम करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि याच्या पुढील कार्याला